खरीप 2022ची प्रलंबित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यावेळी आमच्या प्रतिनिधींनी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला। पाहुयात शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया। मडकी मुक्काम पोस्ट मोहा तालुका कळंब जिल्हा धाराशिव। पीक विमा 22चा 1 तासापूर्वी पडला आणि सतत बी महागले 2-4 वीजचे ही सतत जी पडला विमा राणादादाच्या कृपेनं झटण्यामुळे भरपूर काही विमा पडला। पुन्हा तिसरी बी कामं काही आरोग्याची असतील किंवा काहीची असतील दादामुळे अतिशय सुंदर चाललेलं आहे जीवन। दुष्काळात सुद्धा आनंदी जीवन आहे। दुष्काळात पैसे भेटणं म्हणजे अतिशय गांभीर्याने विचार करायची गोष्ट। ही दादाच्या प्रयत्नानं आणि दुष्काळाला सामोरं जात असताना विमा भेटत गेला प्रत्येक वर्षीचा आणि अशा सोडून दिलेले म्हणजे काही पडायचा संबंधच नाही तरी पडला दादामुळं। राणादादांनी जिल्ह्याला एक परिवार समजून कोर्टात जाऊन सत्तेमध्ये असताना कोर्टात जाऊन ही आमच्यासाठी करणं म्हणजे अतिशय एक दुर्लभ गोष्ट। त्यांचं म्हणजे त्यांचं एवढं काही जनता प्रेम करायला लागली की एकदम भयानक। आणि दुष्काळामध्ये थोडासा दिलासादायक जिल्ह्यामध्ये कोण काम करते पीक विम्यासाठी? राणादादाच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही। आणि दादा वन मॅन शो म्हणजे शेतकऱ्यासाठी एवढं प्रेम जिव्हाळा असा आमदार नाहीच, खासदार नाही, आमदार नाही। आणि पुढं यांच्यासारखे अतिशय व्यक्तिमत्व अतिशय सुंदर। दादाचे विचार एकदम फ्रँकली आणि दादामुळे ही काही पीक विम्याचं जे भेटले तर सारेले पैसे ते अतिशय सुंदर होते। मोहगावचा माणूस आहे मी। राणादादामुळे सतत 10 वर्ष झालं विमा मिळत आहे, प्रोसिजरली विमा मिळत आहे। आणि राजकारणाचा विषय काही पण असला तरी दादा सतत शेतकऱ्यासाठी झटतात। एवढंच माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यावर ह्या दुष्काळी दादाचं भरपूर उपकार आहेत, एवढं विसरू नये। दुसरा माणूसच नाही जिल्ह्याला दादाशिवाय प्रोसिजर करणारा असेल तर त्यांना दादाच्या पुढे लीड मारावी, आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे, काहीच अडचण नाही, त्याचा स्वाभिमान आहे आम्हाला। दादाशिवाय इलाज नाही सध्याच्या टायमाला जनतेला। दादा हे वन मॅन शो। बस विषय क्लोज। रमजान मुस्तफा शेख, राहणार मोहा तालुका कळंब जिल्हा धाराशिव, इथला मी रहिवासी आहे। परंतु जे विम्यासाठी झटलेत राणा जगदीशसिंह दादा, जो विमा भेटला दादाशिवाय विमा भेटलेला नाही। आणि प्रयत्न जेवढे दादा कोर्टात गेले तेवढं दादा कोर्टात गेले म्हणून विमा भेटला, नाही तर आशा सोडलेली होती। पण अशा दुष्काळी वेळेत आपल्याला विम्याने सहकार्य केलं। सहकार्य फक्त दादाचे आशा सोडलेली होती, दादा गेले म्हणूनच विमा भेटलेला आहे। आणि दादा झटल्याशिवाय विमा आलेलाच नाही, कवाच आलेला नाही। ही सगळी दादाची कृपा आहे। विमा फॅसिलिटी आमदार दादा राणा दादा जगदीशसिंह